नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील हिवराडे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, काल ज्या 17 ऑगस्टला आपल्या 3 शिफ्ट झाल्या तलाठी परीक्षेच्या, त्या शिफ्टमध्ये कोणकोणत्या घटकावरती अंकगणित व बुद्धिमत्ता ह्या विषयामध्ये त्या ठिकाणी कोणकोणत्या घटकावरती प्रश्न आलेले होते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि काही मेमरी बेस्ड प्रश्न आहेत. बघा मित्र, ॲज इट इज प्रश्न तर बाहेर येऊ शकत नाहीत, परंतु टॉपिक्सची नावं जी आलेली आहेत त्यानुसार आपल्याला काही मेमरी बेस्ड प्रश्न किंवा त्या मागच्या PYQचा एक तुम्हाला आढावा घेता यावा म्हणून आपण काही प्रश्न या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करून देणार आहे. आणि त्या प्रश्नांसोबत कशा रीतीने आपण डील केलं पाहिजे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया मित्र. अंकगणित व बुद्धिमत्ता वरती कोणकोणत्या प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत, कोणत्या घटकावरती विचारले गेलेले आहेत आणि कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा तुम्हाला येणाऱ्या शिफ्टमध्ये नक्की फायदा होणार आहे. मित्र हो, बरेच जणांचा फीडबॅक असा होता की बुद्धिमत्तावरतीच प्रश्न विचारले जातील, परंतु आपल्याला असं लक्षात येत आहे की आता मॅथ्स वरती देखील जवळपास 50% वेटेज आहे, म्हणून आपल्याला अंकगणिताला स्किप करून चालणार नाहीये. अंकगणिताची देखील व्यवस्थित रिव्हिजन करा प्रॉपरली आणि त्याच्यावरती देखील भर देऊन आपल्याला या परीक्षेमध्ये यश मिळवायचंय. तर बघा मित्र हो, आपण सुरुवात करूया सेशनला. लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी अंकगणिताबद्दल आपण समजून घेऊया. पहिल्याने कोणकोणत्या घटकावरती प्रश्न होती. जर आपण मॅथ्सचा विचार केला, जर आपण मॅथ्स बद्दल बघितलं मित्र हो अंकगणितावरती, तर बॉडमास वरती प्रश्न होती. बरोबर, त्याला आपण पदावली असं म्हणतो किंवा आपल्याला चिन्हांची अदलाबदल करावी लागते त्या घटकावरती. बरोबर, लक्षात घ्या मित्र हो. यानंतर लसावी मसावी वरती प्रश्न होता एका शिफ्टमध्ये. लसावी आणि मसाई वरती प्रश्न होता. बरोबर, LCM आणि HCF. नंतर मित्र हो, नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस असं आपण त्याला म्हणतो, नफा तोटा व सूट याच्यावरती प्रश्न होता मित्र हो. याच्यावरती 2 प्रश्न होती असा विद्यार्थी मित्रांचा एक फीडबॅक आहे. बघा मित्र हो, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज याच्यावरती प्रश्न होता. लक्षात घ्या, ज्याला आपण SI सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हणतो, या घटकावरती पण 1 किंवा 2 प्रश्न कालच्या शिफ्टमध्ये आपल्याला बघायला मिळालेले आहेत. नंतर बघा मित्र हो, सरासरीवरती देखील प्रश्न आलेली आहेत. सरासरीवरती देखील प्रश्न आलेली आहेत मित्र हो. एक सेकंड, लक्षात घ्या, सरासरीवरती देखील प्रश्न आलेली आहेत. सरासरीवरती प्रश्न आलेला आहे. बरोबर, कालच्या शिफ्टमध्ये सरासरीवरती प्रश्न आलेला आहे. नंतर मित्र हो, पदावली आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. तर हे काही घटक आहेत. समजा पाण्याची टाकी व नळ याच्यावरती देखील प्रश्न होता. पाण्याची टाकी व नळ याच्यावरती देखील प्रश्न होता. तर अशा रीतीने मित्र हो, आपल्याला या घटकावरती प्रश्न कालच्या शिफ्टमध्ये बघायला मिळाले. सरासरीवरती देखील 1 किंवा 2 प्रश्न होते. तर अंकगणितामध्ये आता जे टॉपिक विचारले गेलेले आहेत तेच टॉपिक विचारले जातील असं नाही मित्र. आपल्याला लिस्ट आउट माहिती IMP टॉपिक्सची, त्या टॉपिक्स मधून काही घटक कालच्या शिफ्टमध्ये विचारले गेले. आता समजा आंतर वेळ आजच्या काही शिफ्टमध्ये आलेला आहे, तर असे बदल होत आहेत. बरोबर, पण आपल्याला एक अंदाज घ्यायचा आहे की ह्या विषयावरती 10 ते 12 प्रश्न या विषयावरती विचारले जात आहेत, म्हणून आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक त्या ठिकाणी या प्रश्नांना डील करायचं आहे. नंतर जर आपण व्यवस्थित समजून घेतलं मित्र, तर रिझनिंग वरती कोणकोणत्या घटकावरती प्रश्न काल विचारली होती त्याचा एक आपण अंदाज बघूया. रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, याच्यावरती देखील मित्र हो 13 ते 14 प्रश्न होती. बरोबर, यामध्ये मित्र हो आपल्याला अल्फाबेट सिरीज याच्यावरती प्रश्न होती. अल्फाबेटिकल सिरीज याच्यावरती प्रश्न होती. अल्फा न्यूमेरिक सिरीज बरोबर याच्यावरती प्रश्न होती. अशा विद्यार्थी मित्रांचा फीडबॅक आहे. नंतर मित्र हो, ऑड वन आउट याच्यावरती 3 प्रश्न होती. ऑड वन आउट या घटकावरती एकूण 3 प्रश्न होती. अल्फाबेट सिरीज आणि अल्फा न्यूमेरिक सिरीज या दोघांना मिळून जवळपास 6 ते 7 प्रश्न याच्यावरती होती. अशा रीतीने फीडबॅक आहे. नंतर बघा, नंबर सिरीज वरती प्रश्न होती. अंक मालिकेवरती प्रश्न होती मित्र. बरोबर, नंतर बघा मित्र हो, आपल्याला ऑड वन आउट झाला, नंबर सिरीज झाला. नंतर आपल्याला आकृतीवरती काही शिफ्टमध्ये आकृती कोणती येणार आहे पुढच्या सिरीजमध्ये, आकृतींवरती सिरीज कशी असते ते पण मी तुम्हाला काही प्रश्नांद्वारे दाखवणारच आहे. आकृतीवरती एक प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता मित्र. बरोबर, तर अशा रीतीने हे काही टॉपिक्स आहेत. एका थर्ड शिफ्टला इनइक्वालिटी वरती प्रश्न होता.
तुलना या घटकावरती प्रश्न होता. बरोबर, पहिल्या शिफ्टला विद्यार्थी मित्रांच्या म्हणण्यानुसार सिटिंग अरेंजमेंट वरती प्रश्न होता, परंतु एका विद्यार्थी मित्राने सांगितलं की सर तो सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न नव्हता, तो तुलना या घटकावरती प्रश्न होता, रँकिंगचा प्रश्न होता. बरोबर, त्या ठिकाणी हा याच्यापेक्षा लहान आहे, मोठा आहे, अशा रीतीने उंचीनुसार क्रमानुसार मांडणी करावी लागते आणि त्यावरती TCS वारंवार प्रश्न विचारत आहे. तर अशा रीतीने कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत PYQ बेस्ड त्याचा एक आपण आढावा घेऊया, त्याचं डिस्कशन आपण या व्हिडिओ मार्फत करूया की जेणेकरून आपण कशा रीतीने स्मार्टली या एक्झाम्पलला डील केलं पाहिजे, तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तुमच्या एक्झाम मध्ये 2-3 कन्सेप्ट पण तुम्हाला चांगल्यापैकी या ठिकाणी समजले तर तुमच्या त्या ठिकाणी 6 ते 8 मार्क वाढू शकतात, असा माझा ह्या व्हिडिओ मार्फत प्रयत्न असणार आहे. बघा मित्रहो, आपण सुरुवातीला अंकगणिताचे प्रश्न बघूया. सरासरी या घटकावरती 1 ते 2 प्रश्न हमखास विचारला जातोय, प्रत्येक शिफ्ट मध्ये येतोय, कालच्या प्रत्येक शिफ्ट मध्ये होता, आजही येतोय. सो सरासरी या घटकाला आपल्याला व्यवस्थित करायचंय. तर लक्षात घ्या मित्रो, आपण 1-2 प्रश्न, 1-2 प्रकारचे प्रश्न सरासरी डिस्कस करूया. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, जर 81, 93, 99 आणि K यांची सरासरी 87 येत असेल तर K बरोबर किती असेल? आपल्याला K ची व्हॅल्यू काढायची. बघा मित्रहो, सरासरी म्हणजे काय? आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे माहिती पाहिजे की सरासरी म्हणजे काय, सरासरी आपण कशी काढतो. सरासरी काढताना ज्या काही एकूण संख्या दिलेल्या आहेत, ज्या काही आपल्याला एकूण संख्या आहेत, त्या सर्व संख्यांची बेरीज, त्या सर्व संख्यांची आपण बेरीज करतो. बरोबर, आणि त्या बेरजेला, एकूण आलेल्या बेरजेला एकूण जेवढ्या संख्या असतील, एकूण जेवढ्या संख्या असतील त्या संख्यांनी आपण त्याला भाग देतो. बरोबर, तर सरासरीचा फॉर्म्युला आहे मित्रहो, ॲव्हरेज इज इक्वल टू सम अपॉन n. ॲव्हरेज इज इक्वल टू सम अपॉन n. बरोबर, तर आपण जर ट्रॅडिशनल पारंपरिक पद्धतीने या एक्झाम्पलला सोडवायचं म्हटलं तर आपण कशा रीतीने सोडवणार त्याला बघूया. आपण काय करणार, यांची बेरीज करायची. कोणाकोणाची? 81 अधिक 93 प्लस 99 प्लस K, 4 व्हॅल्यू आहेत त्या, म्हणून भागीला 4 करावं लागेल. बरोबर, यांची बेरीज भागीला एकूण संख्या 4 केल्या. आता ॲव्हरेज दिलेला आहे, मला किती दिलेला आहे? 87 दिलेला आहे, म्हणतो आपण पुट डाऊन करू या ठिकाणी. 87, 87 हा आपल्याला सरासरी, ही आपल्याला सरासरी या ठिकाणी दिलेली आहे. मग आपण काय करणार मित्र, बघा हा 4 आता भागतोय, इकडे हा गुणिला जाईल. बरोबर, तुम्ही लिहू शकता याला 87 गुणिला 4. बरोबर, यांची बेरीज करून बघूया. 90 आणि 90 180, आणि हे 80 घेतले 200, एक सेकंड, 90 90 180 झाले, नंतर हे 80 घेतले 260 झाले, 260 आणि हे 10 70, एक सेकंड आपण या ठिकाणी लिहून घेऊया 99, 93 अँड 81. ठीक आहे, तर पहिल्याने बघा या 90 आणि हे 90 मित्र हो 180 झाले, नंतर हे 80, 180 मध्ये 80 टाकल्यानंतर 260. बरोबर, हे आपण माइंड मध्ये करूया. हे 10 273 होतील, त्यांची बेरीज होईल 273. तर लक्षात घ्या मित्र हो, 273 प्लस K, 273 प्लस K अशी आपण मांडणी करणार. मग यांच्या गुणाकारामधून ही बेरीज इकडे वजाबाकी करायला येईल आणि आपण त्याचं उत्तर करणार. बघा 4 7 आपण जर घेतले 7 चौक 28 पैकी 8. बरोबर, 2 कॅरी घेतला, 8 चौक 32 आणि 2 34 झाले. 348 कडे हे 273 इकडे वजा व्हायला जातील, म्हणजे हे वजाबाकी करणार आपण. तर आपल्याला ही जर वजाबाकी केली तर आपल्याला x ची व्हॅल्यू किंवा K ची व्हॅल्यू 75, दॅट मीन्स 75 मिळणार आहे. किती मिळणार मित्र? 75 मिळणार आहे. मग पारंपरिक पद्धतीने, ट्रॅडिशनल पुस्तकाच्या पद्धतीने किंवा तुम्ही इतर कोणत्याही क्लासच्या मेथडने गेले तर तुम्हाला अशा रीतीने स्टेप बाय स्टेप याला सोडवावं लागेल. परंतु मित्र आपला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, आपला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे, आपल्याकडे याची ट्रिक पाहिजे व्यवस्थित कन्सेप्च्युअल, तर आपल्याला हे एक्झाम्पल काही विदिन सेकंदात सोडवता येतं. मग आपण ते कशा रीतीने सोडवणार, ते स्मार्टली आपण कशा रीतीने डील करणार ते आपण बघूया. बघा मित्र हो, काय दिलेलं आहे आपल्याला, कोणत्या संख्या दिलेल्या आहेत? 81 दिलेला आहे. बरोबर, 93 दिलेला आहे, 99 दिलेला आहे, आणि काय दिलं या ठिकाणी? K एक व्हॅल्यू दिलेली आहे, ही चौथी व्हॅल्यू आपल्याला अननोन आहे. बरोबर, आता बघा यांचा ऍव्हरेज काय दिलेला आहे आपल्याला? यांचा ऍव्हरेज आपल्याला 87 दिलेला आहे, 87 दिलेला आहे. मग आता ट्रिक कशी वापरायची लक्षात घ्या. सरासरी काढणे हे
आपल्याला व्यवस्थित सांगितलेलं पाहिजे की सरासरी काढणे म्हणजे समान वाटणी करणे, इक्वल डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजे सर्वांना सारखी रक्कम यायला पाहिजे, प्रत्येकाच्या वाट्याला सारखी रक्कम यायला पाहिजे, कोणासोबतही भेदभाव झाला नको पाहिजे. अशा रीतीने आपण त्याला माइंड मध्ये आपला कन्सेप्ट क्लिअर ठेवायचा. इक्वल डिस्ट्रीब्युशन हे माहिती पाहिजे आपल्याला. सरासरी म्हणजे ॲव्हरेज मीन्स व्हॉट, इक्वली डिस्ट्रीब्यूट करून देणे, सर्वांना समान वाटणी करून देणे. बघा मग आता सर्वांना समान वाटणी करून 87 मिळायला पाहिजे होते, बरोबर, पण याला मिळाले 81, याला किती मिळाले 81 मिळाले. मग याला कमी मिळाले ना याच्यापेक्षा, मग किती कमी मिळाले तो फक्त विचार करायचा. बघा समजून घ्या, आपल्याला याला 6 ने कमी दिसतंय, सरासरीपेक्षा हे 6 ने कमी दिसतंय, बरोबर. आता 93 शी तुलना करायची या 87 ची, आपल्याला प्रत्येकासोबत तुलना करायची याची. आता बघा कन्सेप्ट समजून घ्या, ट्रिक समजून घ्या, मी काय सांगते हे व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घ्या. जर अशा प्रकारचा प्रश्न तुमच्या शिफ्ट मध्ये आला तर तुम्हाला हमखास 2 गुण देऊन जाणार आहे आणि तुम्ही त्याला बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी वेळेत त्याला सोडवू शकणार आहात. लक्षात घ्या मित्र, 87 तर या ठिकाणी 93 आणि 87 चा फरक कितीने जास्त आहे, 6 ने जास्त ही संख्या, जास्त म्हणून +6 लिहितोय, कमी म्हणून -6 लिहितोय, बरोबर. लक्षात घ्या 99 ही संख्या आता याच्यापेक्षा कितीने जास्त आहे, 3 आणि 3 9, 12 ने जास्त आहे म्हणून +12, बरोबर. आता लक्षात घ्या हा जो असतो ना मित्र हो, हा डेव्हिएशन असतो. हा काय असतो, डेव्हिएशन असतो. आणि हा फरक जो असतो ना हा बॅलन्स असतो जेव्हा सरासरी आपली बरोबर असते. म्हणजे जेवढ्या ऋण संख्या असतात तेवढ्या धनसंख्या आपल्याला मिळायला पाहिजे. ऋण संख्यांची बेरीज जेवढी आहे तेवढीच आपल्याला धनसंख्यांची बेरीज मिळायला पाहिजे, असा कन्सेप्ट आहे. बघा आता ऋण 6 आणि धन 6 हे इक्वल झाले, सारखे झाले, म्हणजे मी ऋण 6 ला धन 6 ने कॅन्सल करू शकतो. परंतु मला या धन 12 ला कॅन्सल करण्याकरता या ठिकाणी काय पाहिजे, ऋण 12 पाहिजे, तर तो कॅन्सल होईल ना. मग ही इथं किंमत किती होती हा फक्त आपल्याला जस्ट अंदाज घ्यायचा आहे, बरोबर, लॉजिकने. मग आता बघा के जो आहे ना हा 12 ने कमी पाहिजे 87 पेक्षा. मग जस्ट आपल्याला काय करायचं, सिम्पली 87 मधून 12 कमी करून टाकायचे, 87 मधून काय करून टाकायचे, 12 कमी करून टाकायचे. बघा पटकन आपल्याला आन्सर मिळत आहे 75, 75. आपण लगेच आन्सर काढू शकतो. पण तुम्हाला हा कन्सेप्ट माहिती पाहिजे होता, नसेल माहिती तर व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. अशा रीतीने एक्स किंवा के विचारला गेला, आता कोणत्याही शिफ्टला अशा प्रकारचा प्रश्न दिसला तुम्हाला त्यासोबत अशा रीतीने स्मार्टली डील करता यायला पाहिजे मित्र हो. चला मित्र हो, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सरासरीवरती अजून एक वेगळा प्रकार बघा. मेमरी बेस्ड प्रश्न जरी विद्यार्थी मित्रांनी टॉपिकची नावं सांगितलेली असतील परंतु ॲज इट इज ते बाहेर आलेले नाहीत. मी पुन्हा एकदा रिपीट करत आहे, परंतु काही त्यांच्या हिंटनुसार अशा प्रकारचा प्रकार होता सर, अशा प्रकारचे एक्झाम्पल होते, याच्यानुसार आम्ही 1-2 प्रकार तुम्हाला या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो की जर असा प्रकार सेम आला तर निश्चित तुमचा फायदा या सेशनद्वारे व्हायला पाहिजे, असा प्रयत्न आहे. बघा काय म्हटलेलं आहे, 8 मित्रांच्या समूहाला एक नवीन मित्र येऊन मिळाल्यामुळे त्यांच्या वयाची सरासरी 75 वर्षाची किती वर्ष झाली, 72 वर्ष एवढी झाली. तर त्या समूहात नवीन आलेल्या मित्राचे वय काढा. बघा मित्र हो, समूहात एखादा व्यक्ती एंट्री करतो किंवा त्या ग्रुपला एखादा व्यक्ती सोडून जातो, असे 2-3 प्रकारचे उदाहरण या ठिकाणी विचारले जातात. मग याचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ग्रुपमध्ये आला तर तो ग्रुपच्या सरासरीवरती इम्पॅक्ट करतो, जर तो ग्रुपला सोडून गेला तरी पण तो त्या ग्रुपच्या सरासरीवरती इम्पॅक्ट करतो, बरोबर. मग हे कन्सेप्ट तुम्ही प्रॉपरली शिकून घेतले तर हे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येतात. बघा आता काय करायचं, तुम्हाला एक बेसिक हिंट देऊन ठेवतोय, ट्रिक पण तुम्हाला सांगेल, ट्रॅडिशनल पद्धत पण तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आणि कन्सेप्टने लॉजिकने कशा रीतीने आपण डील करायचं ते पण तुम्हाला सांगतो. 8 मित्रांचा समूह मित्र, पहिल्याने 8 मित्र होते, बरोबर. एक लक्षात ठेवा, आधीची सरासरी A1, आधी ग्रुपमध्ये जे मेंबर होते त्याला आपण EN म्हणूया. आता काय झालं, ग्रुपमध्ये व्यक्ती आला तर त्याला प्लस करायचं. ग्रुपमध्ये व्यक्ती येतोय नवीन, तो माहिती नाही, तो अननोन आहे, त्याचं वय आपल्याला माहिती नाही, ते काढायचंय म्हणून त्याला काय केलं तर मी घेतलं या ठिकाणी X घेतलं या ठिकाणी, बरोबर. तो आला ग्रुपमध्ये म्हणून प्लस केलं. तो जर ग्रुपला सोडून गेला असता तर आपण त्याला मायनस रिप्रेझेंट केला असता, बरोबर. मग आता लक्षात घ्या, इक्वल टू, आता काय झालं, सरासरी बदलवली त्याने, A1 ची म्हणजे 75 ची 72 करून टाकली, A2 झाली, पण ते मेंबर आधी 8 होते, तो 1 आला म्हणजे तो वाढ झाली, म्हणजे ते A2 गुणिला या ठिकाणी N+1 होणार आहे.
बरोबर. मग अशा रीतीने मांडणी आपल्याला करता यायला पाहिजे. जर तो व्यक्ती सोडून जात असेल समूहाला तर आपण या ठिकाणी -x मांडायचा फक्त. बरोबर. मग आता बघा आधीची सरासरी किती आहे 75 आहे. आधीचे मेंबर किती आहेत ग्रुपमध्ये 8 आहेत. एक व्यक्ती आला तो माहिती का त्याचं वय नाही माहिती ते काढायचं आहे. बरोबर. A2 सरासरी नवीन 75 ची किती झाली 72 झाली 72 झाली. इथं 72 लिहा गुणीला नंतरचे मेंबर किती झाले 8 मध्ये 1 आल्यामुळे 9 झाले. किती झाले 9 झाले. आता सोडवू याला आपण आला 8 पंचे 40 कॅरी 4 झाला या ठिकाणी 8 गुणिला 7 56 56 आणि हे 4 60 झाले 600 झाले अधिक x. बरोबर. याचा गुणाकार करूया 9 दुनी 18 हात चला 1 9 7 63 आणि 1 हा 64. बघा मित्र या 600 ला आपण तिकडे जाऊ देऊया. तो इकडे बेरीज करतो तिकडे वजाबाकी करेल 648 600. बरोबर. यांची वजाबाकी जर आपण केली तर आपल्याला 48 मिळून जाईल. तर आपल्याला काय विचारलं त्याचं वय 48 वर्ष आहे. तो जो नवीन व्यक्ती आला होता त्याचं वय किती निघालं मित्र 48 वर्ष निघालं. मित्र हो अशा रीतीने पर्याय क्रमांक 2 आपला आन्सर आहे. तुम्ही या मेथडने पण सोडवू शकतात पण ही पारंपरिक ट्रॅडिशनल हे सर्वच वापरतील. पण आपण काय करायचं आपल्या क्लासचे विद्यार्थी आपल्या व्हिडिओ सिरीजला जे फॉलो करतील ते विद्यार्थी याला काय करतील कशा रीतीने डील करतील ते समजून घेऊया. बघा मित्र हो काय करायचंय सिम्पली जी पण आधीची सरासरी आहे तिला टार्गेट करायचं आणि उदाहरणाला समजून घ्यायचं. काय म्हटलेलं आहे एक्झाम्पल मध्ये त्या व्यक्तीने काय इम्पॅक्ट केला आहे सरासरी वाढवली की कमी केली आहे. सरासरी 75 ची 72 केली कमी केली म्हणजे तो कमी असेल असा तुम्हाला अंदाज लावता यायला पाहिजे. हे तुम्हाला केव्हा क्लिअर होईल तुम्ही जेव्हा बॅच मध्ये परिपूर्ण व्हिडिओ समजून घेणार कन्सेप्ट समजून घेणार या टॉपिकचे आपले तेव्हा. आता लक्षात घ्या 75 सरासरी होती कमी केली त्याने सरासरी मायनस किती कमी केली त्याने 3 कमी केली. बघा 75 ची किती झाली आहे 72 झाली. मग कितीचा फरक आहे 3 चा फरक आहे. मग किती व्यक्तींसाठी आहे तो आधी 8 होते नंतर 9 झाले 9 व्यक्तींसाठी फरक आहे. किती व्यक्तींसाठी फरक आहे 9 व्यक्तींसाठी. फक्त याला 9 ने गुणून टाकायचं 9 त्रिक 27. बस या 75 मधून 9 त्रिक 27 वजा करा तुम्हाला 48 आन्सर येऊन जाईल. जे की आपण एवढ्या स्टेप लावून काढलं मित्र हो हे तुम्हाला तोंडी काढता येईल. हे तुम्हाला तोंडी आपल्या थॉट प्रोसेसने आपल्या मनामध्ये त्याला तुम्ही काढू शकतात. आपली एक्झाम ऑनलाईन आहे आणि जर एक्झाम ऑनलाईन असेल तुमच्याकडे अशा ट्रिक्स पाहिजे तेव्हा तुम्हाला निश्चित फायदा होतो की आपण माइंडमध्ये एक्झाम्पल स्क्रीनवरती बघूनच तुम्ही याचा विचार करू शकता या प्रोसेसला फॉलो करू शकतात. कशा प्रकारे बघा 75 ची किती झाली 72 झाली 3 ने कमी झाले 9 व्यक्ती करता 9 त्रिक 27. बरोबर 27 कुठून कमी करायचे आधीच्या सरासरीमधून कमी करायचे कारण की त्याने कमी केली सरासरी म्हणून त्याने वाढवले असते आपण सिम्पली ऍड करून टाकले असते. आहे ना मित्र सोपं काम. तर आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाला तर सोपं जाणार आहे. चला पुढे जाणार आहोत पुढच्या एक्झाम्पल कडे. बघा नफा तोटा ह्या प्रकरणावरती देखील 2 प्रश्न होती काही स्लॉट मध्ये म्हणून आपण नफा तोटाचे काही एक्झाम्पल तुम्हाला मी या ठिकाणी कशा रीतीने सोडवायचे जर तुम्हाला सेम प्रकार त्या ठिकाणी येऊन गेला तर निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे. आणि अशा रीतीने काही प्रश्न होती अशा मांडणीनुसार असं फीडबॅक आलेला होता त्यानुसार हा प्रश्न बघा मित्र ए ने एक वस्तू बी ला 20% नफ्याने विकली. तीच वस्तू बी ने सी ला 25% नफ्याने विकली. बरोबर ए ला ती वस्तू 144 रुपये एवढ्या किमतीत मिळाली असेल तर सी ला ती वस्तू घेण्यासाठी किती रुपये मोजावे लागतील. बघा एक पर्टिक्युलर एक व्यवहार घडतो या ठिकाणी. ए बी ला विकतोय बी सी ला विकतोय. बरोबर मग अशा रीतीने या ठिकाणी प्रोसेस आहे. मग हे आपल्याला ह्या पॅटर्नचे एक्झाम्पल आपण सोडवले किंवा याची प्रॅक्टिस केली तर आपल्याला येतील. काय होतंय सिनेरिओ समजून घेऊया. ए ने काय केलं बी ला विकली. बरोबर बी ने काय केलं सी ला विकली. मग आता ए ने जी विकली ती नफ्याने विकली त्याला नफा झाला त्या विक्रीमध्ये 20%चा नफा झालाय. याने बी ने जेव्हा विकली सी ला तेव्हा 25%चा नफा झालाय तेव्हा काय झालंय 25% नफा झालाय. परंतु आपल्याला काय म्हटलंय ए ला ती वस्तू कितीला मिळाली होती तेला ती 144 एवढ्या रुपयांना ती मिळाली होती. तर याला कितीला पडणार आहे याला सी ला या प्रोसेसमध्ये ती कितीला जाणार आहे अशा रीतीने प्रश्न आहे. बरोबर मग आता बघा काय करायचं आपल्याला ह्या ठिकाणी जर पर्सेंटेजचे एक्झाम्पल पर्सेंटेजचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर अपूर्णांकाच्या पद्धतीने फॅक्टरच्या पद्धतीने
फ्रॅक्शनच्या मेथडने आपण याला कमी वेळेत डील करू शकतो, परंतु आता ज्यांनी बॅच केली असेल माझ्याकडून, जे शिकलेले असतील पर्सेंटेज, त्यांनाच ते कळणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी बेसिकने समजून घेऊया, बेसिक ने याला कशा प्रकारे डील करायचं समजून घेऊया. याला एला ती वस्तू मिळालेली होती 144ला, बीने काय केलं 20% नफा मिळवला, मग 100 मागे 20% नफा मिळवला म्हणून 100वरती 20 जास्त 120 लिहिले, गुणिला याने काय केलं 25% नफा मिळवला म्हणजे 100वरती 25 जास्त, 100वरती 25 जास्त, 125 जास्त कमवलं त्याने 100वरती 25 रुपये जास्त कमवले, बरोबर. तर याला कितीला मिळणार आहे, याला कितीला मिळणार आहे. तर अशी मांडणी आपल्याला या एक्झाम्पलसाठी करावी लागते मित्र हो. तर लक्षात घ्या मित्र हो, आपण आता या सोबत सोपं रूप देऊया, याला सिम्प्लिफाय करूया. 0 गेला या ठिकाणी 25चा भाग जाईल, 25 चौक 100, 25 पाचा 125, याला आता बे 5 10 बे 12, बरोबर. हा 5 गेला, हा 5 कॅन्सल झालं. लक्षात घ्या मी काय करतोय समजून घ्या सर्वांनी. बे 2 4 बे 3 6, बरोबर. या 2 ने आता भाग जाईल, याला बे 1 बे, बे 7 14 आणि बे 2 4 72 गुणिला 3 करायचं, 3 2 6 7 21, 216 रुपये. 216 रुपयाला ती कोणाला मिळाली मित्र, सी ला मिळालेली. कोणाला मिळालेली आहे, सी ला मिळाली. तर अशा रीतीने या एक्झाम्पल सोबत आपल्याला डील करता यायला पाहिजे मित्र. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पलचं सोल्युशन क्लिअर झालं असेल. 216 रुपये पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. चला मित्र हो, आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. महत्वाचा प्रश्न मित्र हो, टीसीएस अशा प्रकारचे प्रश्न वारंवार विचारतं काही परीक्षांमध्ये. सो हा प्रश्न तुमच्यासाठी खास महत्वाचा आहे. लक्षात घ्या काय म्हटलेलं उदाहरणामध्ये, एका कापड दुकानदाराने 4 जीन्सवर 1 जीन्स मोफत दिली. एका कापड दुकानदाराने काय केलं मित्र, 4 जीन्सवर 1 जीन्स मोफत दिली. तर या व्यवहारात दुकानदाराने दिलेली शेकडा सूट किती असेल, शेकडा सूट किती असेल. नफा तोटाचा अतिशय महत्वाचा टाईप टीसीएस पॅटर्न नुसार. आपण बऱ्याचदा काही खरेदी विक्रीसाठी आपण एखाद्या मॉलमध्ये जातो किंवा डीमार्ट बिग बाजार सारख्या शोरूमवरती जातो आपण कधी कधी. तर आपल्याला त्या ठिकाणी काही डिस्काउंट दिलेला असतो, त्यांनी ऑफर दिलेली असते, त्यांनी म्हटलेलं असतं 3 वस्तू घ्या 1 मोफत मिळवा, बरोबर. 2 जीन्स पॅन्ट घ्या 1 मोफत मिळवा, 3 टी शर्ट वरती 1 टी शर्ट मोफत, अशा प्रकारच्या काही ऑफर असतात. परंतु ह्या ऑफर ज्या असतात त्यामागे एक लॉजिक असतं आणि त्यामागे एक डिस्काउंटचा कन्सेप्ट असतो. ती सूट दिलेली असते, मग ती सूट किती आहे, शेकडा सूट किती आहे ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय. बघा आता आपण समजून घ्या काय कशा प्रकारे थिंकिंग करायची. सिंपल विचार करायचा मित्र, मी ज्या वस्तू घ्यायला गेलो, बरोबर. एक सेकंड, मी ज्या वस्तू घ्यायला गेलो त्या वस्तू किती मिळाल्या मला, असा विचार करायचा. मी 4 जीन्स वरती मला 1 जीन्स मोफत मिळाली असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे मला एकूण ज्या वस्तू मिळाल्या त्या 5 वस्तू मिळाल्या, 5 जीन्स मिळाल्या, बरोबर. मग आता काय झालेलं आहे मित्र की मला 5 जीन्स मिळाल्या, परंतु मी त्यांचं पेमेंट किती जीन्ससाठी केलं, त्यांचे पैसे मी किती जीन्ससाठी मोजले, असं सिम्पली थिंकिंग करायचे. मी फक्त त्यांना 4 जीन्सचीच किंमत दिली, 4 जीन्सचीच किंमत दिली. मग विचार सिंपल करायचा, मला या 5 वरती 1चा डिस्काउंट आहे, या 5 वरती मला 1चा डिस्काउंट आहे. म्हणजे सिंपल 5 रुपयावरती 1 रुपयाचा डिस्काउंट आहे. इथं गुणीला 100 करून टाका, तुम्हाला टक्केवारी मिळून जाईल. 5 2 10, बरोबर. आणि हा 0 20, तर 20%चा या ठिकाणी डिस्काउंट आहे. पर्याय क्रमांक 1 याचा आन्सर येणार आहे. बघा मित्र समजून घ्या, जर आपल्याला म्हटलं की 8 जीन्स वरती 1 जीन्स मोफत मिळाली म्हणजे मला किती मिळाले, 9 मिळाले. मी पे किती करता केले, 8 करता केले, बरोबर. म्हणजे मला 9 रुपयावरती 1 रुपयाची सूट मिळाली. 1/9 गुणीला 100 करून टाका, जे आन्सर येईल ते आपला डिस्काउंट, ती आपली सूट असेल, आपल्याला मिळालेली शेकडा सूट असेल. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल क्लिअर झालं असेल. तर नफा तोटा या घटकावरती मित्र 2 एक्झाम्पल येत आहेत काही स्लॉटमध्ये, तर याला व्यवस्थित करून घ्या. आपण याच्यावरती लवकरच एक सेशन घेऊन येणार आहोत नफा तोटावरती, त्याच्यावर तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. बघा पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता हा प्रश्न आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यावरती. बघा सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट दोघी व्यवहारिक टॉपिक आहेत मित्र, बरोबर. तर आता आपल्याला काय म्हटलेलं एक्झाम्पल मध्ये, समीरने काही रक्कम एका बँकेत गुंतवणूक केली असता त्याला काही दराने 2 वर्षात 800 रुपये सरळ व्याज मिळते, बरोबर. आणि त्याच रकमेवर त्याच दराने चक्रवाढ व्याजाने त्याला
820 रुपये व्याज मिळाले असते तर 2 वर्षासाठीचा व्याजाचा दर किती असेल, रेट ऑफ इंटरेस्ट किती असेल, व्याजाचा दर किती असेल बघा. त्याने काहीतरी अमाऊंट, पर्टिक्युलर अमाऊंट जर गुंतवणूक केली समीरने, तर त्या रकमेवरती सरळ व्याजानुसार आकारणी केली तर त्याला 800 रुपये व्याज मिळतं 2 वर्षाकरता. पण त्याच रकमेवर जर आपण चक्रवाढ व्याजानुसार गेलो असतो तर त्याला 800 नाही मिळत, त्याला किती मिळतं, 820 मिळतो. बरोबर. तर दोघांमधला फरक समजून घ्या की सरळ व्याज दॅट मीन्स सिंपल इंटरेस्ट त्या ठिकाणी ते, आणि चक्रवाढ व्याज म्हणजे त्या ठिकाणी व्याजावरती व्याजाची आकारणी होते, व्याजावरती व्याजाची आकारणी होते. बघा आपण काय करायचं ह्या एक्झाम्पलला डील करताना. आपल्याकडे 2 व्याजाचा आता संदर्भ आहे, सिंपल इंटरेस्ट ॲज वेल ॲज कंपाऊंड इंटरेस्ट. बरोबर. तर लक्षात घ्या, पहिल्या वर्षाला दुसऱ्या वर्षाला दोघी वर्ष मिळून किती व्याज मिळतंय, त्याने पर्टिक्युलर एक अमाऊंट गुंतवलेली, त्या अमाऊंट वरती सरळ व्याजाने गेला तर 800 रुपये त्याला व्याज मिळालं 2 वर्षामध्ये. चक्रवाढ व्याजाने गेला, कंपाऊंड इंटरेस्टने गेला तर त्याला 820 रुपये एवढं इंटरेस्ट मिळालं 2 वर्षामध्ये. बघा मित्र हो, मी काय कन्सेप्ट सांगतोय तो व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून जर समजा किंवा एखाद्या बँकेकडून समजा एखादी रक्कम व्याजाने घेतली, बरोबर, तर सरळ व्याज राहू द्या की चक्रवाढ व्याज राहू द्या, पहिल्या वर्षाला येणारं व्याज हे सेम असतं, सरळ व्याजाने पण आणि चक्रवाढ व्याजाने पण. बरोबर. चक्रवाढ व्याजाचा इम्पॅक्ट, कंपाऊंड इंटरेस्टचा इम्पॅक्ट हा सेकंड इयर पासून पडतो, दुसऱ्या वर्षापासून पडतो. म्हणजे मित्र हो, सरळ व्याजानुसार जी रक्कम पहिल्या वर्षाला आहे तीच रक्कम चक्रवाढ व्याजाने असणार आहे. मग तो अंदाज कसा घ्यायचा, सरळ व्याजाने दोघी वर्षांना सारखी अमाऊंट असते, मग 800 रुपये 2 वर्ष मिळू नये. बरोबर. 800 रुपये 2 वर्ष मिळू नये तर पहिल्या वर्षाला किती असेल, याला 400 आणि याला 400 असेल. एवढं आपल्याला सिंपल हे काम करता येणार आहे. याला टेबलची ट्रिक आहे, ही टेबलची मेथड याला फॉलो करायची, काही कोणता फॉर्म्युला कोणत्या स्टेप वापरायचा नाहीत. मी जे सांगतोय अशा पद्धतीने जर एक्झाम्पल तुम्हाला आलं तर ही टेबलचा कन्सेप्ट, टेबलची ट्रिक याच्याने याला सोडवायचं आहे. लक्षात घ्या. मग आता पहिल्या वर्षी सेम, तर इथं काय होईल, इथं 400 म्हणून इथं 400. मग आता या दोघांचा फरक 820 म्हणून 400 गेले तर या ठिकाणी किती राहील, 420. म्हणजे दुसऱ्या वर्षाला 420 रुपये इंटरेस्ट मिळतोय. पहिल्या वर्षाला चक्रवाढ व्याज 400, दुसऱ्या वर्षाला 420. तर आता मित्र हो, आपल्याला काय विचारलंय, व्याजाचा दर किती आहे, व्याजाचा दर किती. मग कशा रीतीने व्याज वाढते, 400चं किती झालं या ठिकाणी, 420 झालं. म्हणजे 400 रुपयावरती किती रुपये व्याज वाढलेलं दिसलं या ठिकाणी, 20 रुपये व्याज वाढलेलं आहे. बरोबर. मग आपण काय करणार, याला 0 गेला 0 गेला, याला सोपरूप देऊया, बे 1 बे, बे 2 4 आणि हा 0, 1/20 1/20 गुणिला 100 करून टाका. अपूर्णांकाच्या व्हॅल्यू पाठ नसतील तर 20 5 100 तर 5%, 5%. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5%, व्याजाचा दर आहे या ठिकाणी 5%. तर अशा रीतीने पर्याय क्रमांक 4 याचा आन्सर आहे. सो चक्रवाढ व्याज, सरळ व्याजचा महत्वाचा एक्झाम्पल, महत्वाचा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून दिलाय. टेबलच्या ट्रिकने यांचा फरक घ्यायचा, पहिल्या किमतीवरती ते अंशात मांडायचं, गुणिले 100 करून टाकायचं, तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजाचा दर सिम्पली मिळून जाणार आहे. आय होप तुम्हाला ही पद्धत क्लिअर झाली असेल. चला आता काढकामूर्ती महत्वाचा प्रश्न आहे. काढकामूर्ती प्रश्न विचारले जात आहेत. बरोबर. प्रत्येक शिपमध्ये 1 किंवा 2 प्रश्न आहेत. पाण्याच्या टाकी व नळवरती पण प्रश्न आहेत. मग आता त्याचे कन्सेप्ट क्लिअर करणं महत्वाचं आहे. मग आता लक्षात घ्या मित्र, आपल्याला काढकामचे एक्झाम्पल सोडवताना लसावीची संकल्पना क्लिअर पाहिजे. लघुत्तम सामायिक विभाज्य काय भानगड आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर. मग आता बघा 12, 15 आणि 20 यांचं जर मला लसावी काढायचं असेल तर लसावी अशी संख्या असते की जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो, अशी ती लहानात लहान संख्या असते. बरोबर. मग तिच्याकरता यांच्यामधून मोठ्या संख्येला पकडायचं, मोठ्या संख्येच्या पटीत बघायचं. 20 ला 15 ने भाग जातो का, नाही जात. मग 20 दुने 40 त्याला जातो का, 15 ने नाही जात. मग 20 त्रिक 60, त्याच्या पाड्यामध्ये अशी संख्या शोधायची की जिला सर्वांनी भाग देत. 20 त्रिक 60, 15 चौक 60, 12 पंचे 60, तर या तिघांनी 60 ला भाग जातो. म्हणजे यांचा लसावी काय, 60. तर अशा रीतीने तुम्हाला सिंपल लसावी काढता यायला पाहिजे. तुम्हाला दिलं असेल 10, 12, 30, बरोबर, समजा 45, अशा रीतीने दिलं. इथं 12 न घेता आपण या ठिकाणी 15 घेऊया, या ठिकाणी आपण 10 सोबत 15 घेऊया. आता मला यांचा लसावी काढायचा आहे. मोठी संख्या कोणती, 45. बरोबर. 45 ला 30 ने भाग जाईल का, नाही. मग डबल करा त्याचे 90. बरोबर. 90 ला याने पण जाईल, 15 सक 90 याने तर जाणारच आहे. तर अशा रीतीने आपल्याला लसावी 1 यांचा काढता यायला पाहिजे. मग आता बघा एक्झाम्पल काय म्हणत आहे, अ व ब मिळून, म्हणजे ए आणि बी म्हणूया आपण त्यांना, ए व बी मिळून यांना एक काम करायला 12 दिवस लागतात. नंतर
बी व सी, ब व क मिळून, बी व सी मिळून यांना तेच काम करायला 15 दिवस लागतात. नंतर मित्र सी व ए मिळून यांना तेच काम करायला 20 दिवस लागतात. 20 दिवस लागतात. बरोबर. आता लक्षात घ्या, यांचा जर आपण लसावी घेतला, यांचा लसावी घ्यायचा, अशा रीतीने मांडणी झाल्यानंतर यांचा लसावी घेतला तर 12 15 20 लसावी आताच तुम्हाला सांगितला 60. तर आपण हे जे 60 लसावी आला ना, हे त्यांचं एकूण काम मानून घ्यायचं. लसावीने काय मिळतं आपल्याला? एकूण काम मानून घ्यायचं. मग सिंपल विचार करायचा की 60 टेबल तयार करायचं त्यांना काम होतं. 60 टेबल तयार करायचं त्यांना दिलेलं काम होतं मित्र. ठीक आहे. तर ही जी जोडी ए आणि बी ची ही 12 दिवस घेते 60 टेबल बनवायला. तर एका दिवसाला ते किती बनवू शकतात? अशा रीतीने आपण त्याला या ठिकाणी विचार करायचा. मग 12 पंचे 12 भाग द्यायचा. 12 पंचे 60 म्हणजे 5 टेबल प्रति दिवस प्रमाणे हे दोघी जण काम करतील. याचा विचार करूया बी प्लस सी ने. यांची कॅपॅसिटी 15, 15 ने भाग देऊ. 15 चौक 60, 4 टेबल पर डे ने हे काम करतील. बरोबर. नंतर 20 ने भाग देऊया. 20 त्रिक 60, 3 टेबल पर डे ने हे बनवतील. तेव्हा ते 20 दिवसामध्ये 60 टेबल बनवून टाकतात. बरोबर. एका दिवसाला 3 करत जातात ते, तेव्हा हे 20 त्रिक 60 ते बनवून टाकतात. तर अशा रीतीने ही मांडणी झाली मित्रो. या एक्झाम्पलला ही जी टेक्निक तुम्हाला सांगत आहे ही सर्वात बेस्ट आहे. आणि अशा रीतीने एक्झाम्पल आलं मित्र हो, तर आपण त्याला अशा प्रकारेच सोडवायला पाहिजे. मग आता बघा आपण काय करणार. बघा लक्षात घ्या, यांचा विचार आता करायचा नाही, याच्यावरनं फक्त लसावी काढून झाला. आता इकडे याची बेरीज आणि इकडे यांची बेरीज. बरोबर. आणि मध्ये इक्वल टू या ठिकाणी मांडायचं. मग आता लक्षात घ्या, ए किती वेळा आहे? 2 वेळा. बी किती वेळा आहे? 2 वेळा. सी किती वेळा आहे? 2 वेळा. आपण लिहिणार या ठिकाणी 2A अधिक 2B अधिक 2C. बरोबर. 5 आणि 4 9 आणि 3 12 याला टेबल म्हणा किंवा युनिट म्हणा. 12 टेबल पर डे ने हे काम करतील. मग आता 2 कॉमन निघेल. 2 कॉमन घेतला. ए अधिक बी अधिक सी बरोबर 12 आला. बरोबर. या ठिकाणी 12 आहे. मग या 12ला ह्या 2 ने भाग दिला तर ए अधिक बी अधिक सी बरोबर 6 होऊन जाईल. 6 टेबल पर डे ने हे तिघी जण काम करतील. कोण कोण? ए बी सी, तिघी लोक. जर आपल्याला विचारलं असतं तिघी जण एकत्रित कामाला आले तर किती दिवसात संपवतील, तर आपण त्यांची क्षमता 6 टेबल आहे एका दिवसाला बनवायची. त्यांना बनवायच्या वेळेस 60 टेबल, तर आपण 60ला 6 ने भाग दिला असता तर आपल्याला 10 मिळालं असतं. परंतु विचारलं काय? आपल्याला विचारलं एकटा ब ते काम किती दिवसात पूर्ण करेल. ब ते काम किती दिवसात पूर्ण करेल. ब करता समजा आता मला ह्या पेअर मध्ये ए बी सोबत कोण नाहीये? ए बी सोबत सी नाहीये. बरोबर. मग आता या दोघांची जोडी 5 टेबल पर डे करते. बरोबर. मग हे तिघांमधून जर या दोघांची वजा केले तर मला सी चे मिळतील ना. मग सी चे किती मिळतील? 6 मधून 5 गेले तर सी ची क्षमता आहे 1 टेबल पर डे. बरोबर. मग ह्या पेअर मध्ये ए नाहीये, मग ह्या दोघांची 4 आहे तर ए ची किती असेल? 6 मधून 4 गेल्यावरती 2. मग या ठिकाणी बी नाहीये, मग बी ची क्षमता काढून घ्यायची. किती मिळेल? या दोघांची ए आणि सी ची 3 आहे तर बी ची किती? 6 मधून 3 गेले तर 3 टेबल पर डे. बरोबर. मग आता लक्षात घ्या 3 टेबल पर डे. मग आता बी ची क्षमता 3 मिळाली, दिवसाला 3 बनवतो, त्याला बनवायचे 60. तेच काम करायचं 60 भागीला 3 करायचे म्हणजे 3 दुने 6 20 दिवस त्याला लागतील. 20 दिवस त्याला लागतील. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. तर अशा रीतीने मित्र हो या एक्झाम्पलला आपल्याला सोडवायचंय. तर असे प्रश्न तुम्हाला दिसले एक्झाम मध्ये तर तुम्हाला यासोबत डील करता यायला पाहिजे. चला मित्र हो आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. पुढचं एक्झाम्पल त्याच प्रकारचं आहे. बघा ए व बी एक काम 12 दिवसात, बी व सी तेच काम 20 दिवसात आणि सी व ए तेच काम 15 दिवसात करतात. तर तिघे मिळून विचारलंय, आता तिघे मिळून विचारले किती दिवसात काम संपेल. तर लक्षात घ्या मित्र आपण याला पटकन सोडवूया. ए आणि बी या दोघ जण करतात 12 दिवसात. बरोबर. बी आणि सी हे दोघी जण करतात 20 दिवसात. बरोबर. आणि हे तिघे जण करतात, सी आणि ए हे तिघे जण करतात 15 दिवसात. बरोबर. आता यांचा लसावी घेतला 60 आला. 60ला 12 ने भाग दिला. या दोघांची क्षमता 5. 20 ने दिला 3, 15 ने दिला 15 चौक 60. बरोबर. इकडे यांची बेरीज 2A अधिक 2B अधिक 2C बरोबर आपल्याला काय म्हणणार आहे? 5 आणि 4 9 आणि 3 12. मग हा 2 इकडे भाग देणार आहे. तिघांची क्षमता परत A प्लस B प्लस C ची 6 युनिट पर डे झाली. बरोबर. त्यांना काम करायचंय 60 म्हणजे 60ला 6 ने भाग द्या तिघं मिळून तर 10 याचं उत्तर आहे. 10 याचं उत्तर आहे. तर अशा रीतीने हे एक्झाम्पल सोडवता यायला पाहिजे. चला पुढे जाऊया. पुढच्या एक्झाम्पल कडे
एक पाण्याची टाकी भरायला एक नळाला 4 तास लागतात. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल. तर पाण्याच्या टाकी व नळावरती प्रश्न येत आहेत. हे तुम्हाला कालच्या शिफ्टमध्ये समजलेलं आहे. मग याचा कन्सेप्ट, याचे एक्झाम्पल कसे सोडवायचे, तर लसावी काढूनच याला व्यवस्थित डील करायचं. कशा रीतीने बघा, एक पाण्याची टाकी भरायला 4 तास लागतात. किती तास लागतात? 4 तास लागतात. लक्षात घ्या मित्र हो, काय म्हटलेलं आहे पुढे, की टाकीच्या तळाच्या गळतीमुळे, म्हणजे त्या टाकीला गळती आहे, त्या ठिकाणी लिकेज आहे, म्हणजे त्या लिकेजमुळे काय होतं, त्या गळतीमुळे काय होतं की 6 तास लागतात. किती तास लागले? 6 तास लागले. बघा, जो भरणारा नळ असतो त्याला प्लस राहू द्यायचं, ज्या ठिकाणी लिकेज आहे किंवा ते खाली करतंय त्याला आपण मायनसने डिनोट करायचं. मायनस काय डिनोट करतो? तो नळ खाली करतो एवढं. ते चिन्ह मायनस म्हणजे ती संख्या मायनस नव्हे, हे लक्षात घ्या. मग आता यांचा लसावी घ्या. 4 आणि 6 लसावी किती होईल? 12 होईल. मग आपण मानायचं, ॲज्युम करायचं, जी टाकी ते भरत आहेत ती 12 लिटरची आहे. लसावी जर 24 आला असता तर टाकी आपण 24 लिटरची कन्सिडर केली असती. सिंपल काम आहे. तेव्हा त्या काळकामच्या एक्झाम्पलमध्ये आपण काम टेबलमध्ये मानतो किंवा एवढे एवढे लाडू त्यांना बनवायचे, असं काहीतरी आपण एक लॉजिक त्या ठिकाणी कन्सिडर करतो. पण आता इथं काय करणार आपण, जी टाकी त्या नळाला भरायची असते ती किती लिटरची आहे? 12 लिटरची आहे. मग आता लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येक नळाची क्षमता करायची. 4 ने भाग दिला, 4 त्रिक 12, 3 लिटर प्रति हवर. 6 ने भाग दिला, 6 दुने 12, -2 लिटर प्रति हवर. मग यांचा जो फरक आहे ना, तो लिकेज आपल्याला मिळणार आहे. मग 3 मधून 2 गेले, 1 लिटर. 1 लिटर हे काय? ती रिकामी करण्याची क्षमता आहे, ते गळती, त्या लिकेजची क्षमता आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, 1 लिटर प्रति हवर. मग आता काय म्हटलं, ते तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल. मग ती रिकामी होणारा करणारा जो नळ आहे, जी गळती आहे, ती लिकेज आहे, तो तासाला 1 लिटर रिकामी करतो. मग किती लिटरची टाकी आहे? 12 लिटरची टाकी आहे. मग 12/1 करायचं. इथे 2 असताना आपण भागीला 2 केलं असतं, तर 12/1 त्याला गळतीला रिकामी करायला, पूर्ण टाकी रिकामी करायला एकूण 12 तास लागतील मित्र हो. तर अशा रीतीने या एक्झाम्पलला सोडवायचं. असा प्रकार आलेला होता, अशा प्रकारचं एक्झाम्पल होतं. ठीक आहे, सेम फक्त व्हॅल्यू काही बदल होत्या, असं काही विद्यार्थी मित्रांचा फीडबॅक होता मित्र हो. तर आपण पुढे जाऊया पुढच्या एक्झाम्पलकडे मित्र हो. पुढचं एक्झाम्पल बघूया. बघा, पुढचं एक्झाम्पल, ए आणि बी हे नळ अनुक्रमे 12 व 20 तासात एक टाकी भरतात. सी नळ भरलेली टाकी 10 तासात रिकामी करतो. जर सुरुवातीला ए व बी नळ दोघे 5 तास सुरू ठेवले, त्यानंतर बी नळ बंद केला व त्या जागी सी नळ सुरू केला, तर टाकी किती तासात भरेल किंवा रिकामी होईल? किती तासात भरेल किंवा रिकामी होईल? तुमचा कन्सेप्ट क्लिअर व्हावा या घटकाचा, म्हणून हे एक्झाम्पल एक मी घेतो या ठिकाणी, जेणेकरून तुम्हाला हे लक्षात आलं. म्हणजे अशा याच्यावरती, पाण्याच्या टाकी व नळवरती जर प्रश्न तुम्हाला एका शिफ्टमध्ये दिसला, तुमचे हमखास त्या ठिकाणी 2 गुण कव्हर होऊन जातील. बघा, या एक्झाम्पलला कशा रीतीने सोडवायला पाहिजे. ए आणि बी हे नळ अनुक्रमे 12 व 20 तासात भरतात. ए लावतो 12 तास, बी ला लागतात 20 तास. बरोबर. नंतर सी नळ भरलेली टाकी 10 तासात रिकामी करतो. जो रिकामी करतो ना, त्याची संख्या मायनसने दाखवायची. 10 तासात तो रिकामी करतो. बरोबर. आता यांचं पहिलं काम करायचं, LCM घ्यायचा, लसावी घ्यायचा. लसावीने काय होतं, आपल्याला त्यांचं एकूण काम मानून घेता येतं, ॲज्युम करता येतं. मग किती होईल ते, यांचा लसावी किती होईल? 20 मोठी संख्या आहे. 20च्या पाड्यात अशी कोणती संख्या येईल की जिला 12 ने पण भाग जाईल? 20 त्रिक 60, 60ला 12 ने पण भाग जातो. मग टाकी जी आहे ना, ती टाकी आहे 60 लिटरची. ती टाकी आहे 60 लिटरची. मग 60ला 12 ने भाग द्या, 12 पंचे 60, 20 ने भाग द्या 3, 10 ने भाग द्या. ठीक आहे, 10 सक 60, -6. बरोबर. काय आलं? -6 आलं. आता आपल्याला काय म्हटलंय बघा, उदाहरण समजून घ्या. काय म्हटलेलं आहे, त्यांनी असं दिलेलं आहे आपल्याला की जर सुरुवातीला ए व बी नळ दोघे 5 तास सुरू ठेवले. बघा, एक प्रोसेस तुमच्या लक्षात यावी म्हणून डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये मांडत आहे. या ठिकाणी काय होतं, सुरुवातीला ए आणि बी हे दोघी नळ 5 तास सुरू ठेवले. किती वेळ सुरू ठेवले? 5 तास सुरू ठेवले. पुढे सिनेरिओ काय म्हटलेला आहे, त्यानंतर बी नळ बंद केला व त्याच्या जागी सी नळ सुरू झाला. म्हणजे ए तर आहेच, पण काय केलं त्यांनी, हा बी नळ बंद केला आणि या ए सोबत आता बी बंद केला, ए सोबत सी सुरू झालाय. बरोबर. मग आता यांना किती वेळ लागेल भरायला, असा प्रश्न आहे. आता बघा, त्यांच्यानुसार हिशोब करायचा, कॅल्क्युलेशन करायचं. ए आणि बी जर सोबत आहे तर हा तासाला 5 भरतो, हा तासाला 3 भरतो. 5 आणि 3 8 ते भरतात. मग 5 तासामध्ये 8 पंचे 40 लिटर टाकी त्यांनी भरून टाकली होती.
40 लिटर टाकी त्यांनी भरून टाकली होती. आता काय झालं मित्र, ए नळ तर आहेच पण बी बंद झाला, त्याच्या जागी सी येऊन गेला. मग ए ची क्षमता किती आहे, तो तासाला 5 भरतो, तो तासाला 5 भरतो. आता अधिक सी आला, सी सुरू झाला, तो तासाला 6 रिकामी करतो, 6 लिटर प्रति तासाप्रमाणे तो रिकामी करतो. बरोबर. मग आता ह्या ठिकाणी कन्फ्युजन होईल आपल्याला थोडं, म्हणून तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे. मग आता लक्षात घ्या, हा 5 भरतो, हा 6 रिकामी करतो, दोघी एक सोबत कामाला लागले तर टाकी काय होईल, दोघांचा फरक काय होईल, -1 होईल. दोघांचा फरक काय होईल, -1 होईल. -1 म्हणजे टाकी रिकामी होते, तासाला 1 लिटर रिकामी होते, 1 लिटर प्रति हवरती रिकामी होते या ठिकाणी. मग आता बघा, आता बऱ्याच जणांचं या ठिकाणी कन्फ्युजन काय होईल, टाकी 40 लिटर भरली गेली आहे, टाकी 40 लिटर भरली गेली आहे आणि आपण टाकीची क्षमता किती मानलेली आहे, 60 लिटर. तर बरेच जण या प्रश्नाचं उत्तर देताना 40 लिटर भरली गेली सर, एकतर ती 20 लिटर आता भरेल किंवा 20 लिटर रिकामी होईल, 20 लिटर भरेल किंवा 20 तासात ती रिकामी होईल. या दोघांपैकी एक कोणता तरी पर्याय ते सिलेक्ट करतील, पण दोघं पर्याय याचं उत्तर नाहीये मित्र. मग याचं उत्तर काय आहे समजून घ्या. काय झालं या ठिकाणी सिनेरिओ मित्र हो, की या ठिकाणी टाकी 40 लिटर भरली गेली होती आणि इथून तो नळ बदलल्यामुळे टाकी रिकामी व्हायला सुरुवात झाली. मग आता जी भरली गेली आहे ती रिकामी होईल, 60चा संदर्भ नाही उरला आता. मग 40 लिटर भरली गेली आहे म्हणून ती 40 लिटरच रिकामी होणार आहे. मग तासाला 1 रिकामी करतो, तर 40 रिकामी करायला 1 प्रमाणे त्याला 40 तास लागतील आणि ते -1 आलं आपला आन्सर या ठिकाणी, म्हणून ते रिकामी होणार आहे. 40 तासात रिकामी होईल, तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर अशा रीतीने मित्र हो, आपल्याला या ठिकाणी 40 तासात रिकामी होईल अशा रीतीने. जर तुम्हाला ऍप्लिकेशन अशा पद्धतीने विचारला गेला प्रश्न, तर तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक याचं उत्तर काढता यायला पाहिजे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न, आता आपण बुद्धिमत्ताचे प्रश्न बघणार आहोत. आपण अंकगणिताचे जे पण मेमरी बेस्ड प्रश्न होते, ज्या घटकावरती प्रश्न विचारले होते आपण कव्हर केले. आता आपल्याला बुद्धिमत्ताचे रिझनिंगचे प्रश्न बघायचे. आता सर्वात महत्त्वाचा टॉपिक सिलोलिझम, तर्क व अनुमान, याच्यावरती प्रत्येक शिफ्टला प्रश्न विचारला जातोय. मग आता त्यावरती अतिशय महत्त्वाचा प्रश्न की जो तुमचा कन्सेप्ट क्लिअर करून देईल अशा पद्धतीचा प्रश्न जर तुम्हाला आला तर तुम्हाला निश्चित याच्यावरती मार्क मिळाला पाहिजे. बघा, विधाने आपल्याला दिली असतात, नंतर निष्कर्ष आपल्याला तपासायचे असतात. विधाने बघा काय दिलेले, सर्व यम हे एन आहेत, सर्व यम हे एनच्या सेटमध्ये दाखवायचे, आकृती काढायची. काही पी हे एन आहेत, काही पी हे एन आहेत. बघा मित्र हो, विधानांना वाचून आकृती काढताना लक्षात ठेवायचं माझं वाक्य, आपण आकृती नेहमी बेसिक काढायची. बेसिक म्हणजे काय, त्यांनी काय म्हटलंय, काही पी हे एन आहेत म्हणजे पी चा भाग हाच एन मध्ये गेला पाहिजे, पी चा भाग मी एम मध्ये जाऊ देणार नाही. त्यांनी जे सांगितलेलं आहे ना तेच काम करायचं, जास्त ओव्हर स्मार्टनेस दाखवायचा नाही. या ठिकाणी सांगितलेलं काम फक्त फॉलो करायचं, विधानांना फॉलो करायचं. सर्व ओ हे पी आहेत, सर्व ओ हे पी आहेत, मग सर्व ओ कुठे दाखवायचे, पीच्या सेटमध्ये दाखवायचे. जे सांगितलंय त्यानुसार आकृती काढणे म्हणजे त्याला म्हणतो आपण बेसिक डायग्राम ड्रॉ करणे. मग आकृती ड्रॉ झाल्यानंतर 2 प्रकारचे निष्कर्ष आपल्याला दिसतात. बाकी काही पॉझिटिव्ह असतात, होकारार्थी असतात, आणि काही निगेटिव्ह असतात. बरोबर. होकारार्थीच्या वेळेस सिंपल मी सांगतो तो कन्सेप्ट फॉलो करा, मी सांगतोय ती ट्रिक फॉलो करा. काय करायचं आहे, आकृतीमध्ये ते दिसेल तर त्याला बरोबर म्हणायचं. बरोबर. आकृतीमध्ये नाही दिसणार, नाही आपल्याला त्या ठिकाणी ते आढळणार, तर आपण त्याला चुकीचं म्हणणार, रॉंग म्हणणार. बघा मग आता काही पी हे एम आहेत, काही पी चा भाग एम मध्ये गेलेला आहे का, नाही गेलेला आहे, दिसत नाही आकृतीत, दॅट मीन्स हे रॉंग आहे. पुढे बघा आहेत, सगळं आपण करून घेऊ पहिल्याने. काही यम हे पी आहेत, काही यमचा भाग हा पी मध्ये गेलेला आहे का, नाही गेलेला आहे, रॉंग आहे. हे पण दोघे चुकीचे आले. मग आता याच्याकडे जाऊ आपण नाहीच्या केसमध्ये. मग आता बघा, आकृती आपण याला बदलवली नाही, परंतु नाही जेव्हा असेल ना तेव्हा या दोघांमध्ये ओ आणि एन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जेवढ्या पण शक्यता असणाऱ्या डायग्राम बनू शकतात त्या सर्व आपल्या माइंडमध्ये आपण इमॅजिन करायच्या किंवा त्याला गरज पडल्यास काढून घ्यायच्या. बघा आता काय म्हणतात ते, एकही ओ हे एन नाही, एकही ओ हे एन नाही. आता सध्या ओ या ठिकाणी आहे, पण मी जर याला असा काढू शकतो, हा ओ जर इथं गेला असता तर एनचा भाग कव्हर झाला असता आणि तेव्हा याला वाचलं असतं मी, तेव्हा हे चुकीचं ठरलं असतं. पण नाहीचे जे केस आहे ना ती एकही शक्यतेमध्ये फेल गेली तरी ते रॉंग असतं, म्हणजे हे रॉंग आहे. लक्षात घ्या. तर यांना अशा रीतीने सोडवावं लागतं. या ठिकाणी एकही बरोबर नाही, एकही नाही, सर्व चुकीचे आहेत. तर आपला आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत आणि यांना आपण अशा प्रकारे सोडवायला पाहिजे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्र हो. नेक्स्ट प्रश्न आता अतिशय महत्त्वाचा घटक आहे इनइक्वालिटी. याच्यावरती पण प्रश्न
तिसऱ्या स्लॉटमध्ये विचारलं गेलं आहे, अशा काही विद्यार्थी मित्रांचा फीडबॅक आहे. आणि अतिशय महत्त्वाची ट्रिक आपण या घटकावरती शिकवतो. याच्यावरती मी स्पेशल एक सेशन घेणार आहे, तुम्हाला डिटेलमध्ये हा कन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे. बघा याच्यामध्ये 5 सिम्बॉल मेन असतात, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि हा इक्वल टू. मित्र बघा लक्षात घ्या, आपण काय केलं मित्र, या सिम्बॉल्सला नावं दिलेली आहेत, एक लॉजिक केलेलं आहे. या दोघी सिम्बॉलला आपण आपल्या लॉजिक मध्ये यांना नाव दिलंय किंग्स. या दोघी सिम्बॉलला आपण आपल्या लॉजिक मध्ये नाव दिलेलं आहे सोल्जर्स आणि याला आपण नाव दिलेलं आहे पीपल्स. याला आपण नाव दिलेलं आहे पीपल्स. मग आपण जर आपण नावानुसार गेलो, आपण जर यांची प्रायोरिटी ठरवली तर या नावानुसार आपल्याला लगेच कळतंय कोणामध्ये जास्त पॉवर आहे, कोणाकडे जास्त पॉवर आहे, कोणाचं निवड होईल, कोणाचं सिलेक्शन होईल. कोणाचं सिलेक्शन होईल, ज्याच्याकडे पॉवर जास्त त्याचं सिलेक्शन. म्हणजे किंग्स आर ऑलवेज फर्स्ट, त्यांची पहिल्याने त्यांनाच प्रायोरिटी मिळेल. सेकंड प्रायोरिटी कोणाला मिळेल, सोल्जर्सला मिळेल. थर्ड प्रायोरिटी कोणाला मिळेल, बिचारी आपली गरीब जनता पीपल्सला मिळेल शेवटी प्रायोरिटी. बरोबर. मग अशा रीतीने आपण यांचा क्रम एक डिसाइड केलेला आहे. दुसरा महत्त्वाचा कन्सेप्ट लक्षात ठेवा की समजा हा जो किंग आहे याच्या पार्टीमध्ये दिसणारा हा सोल्जर याच्यासारखा दिसणारा. दुसरी गोष्ट, हा जो किंग आहे त्याच्या पार्टीमध्ये कोण असेल, याच्यासारखा दिसणारा हा सोल्जर. मग आता या ठिकाणी आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, जर या किंगच्या विरुद्ध दुसऱ्या पार्टीमधला किंग समोर आला किंवा या किंगच्या विरुद्ध दुसऱ्या पार्टीमधला सोल्जर समोर आला किंवा दोघी विरुद्ध पार्टीतील सोल्जर एकमेकांच्या समोर आले, तर असं लक्षात ठेवा, असं इंटरेस्टिंग लक्षात ठेवा की ते दोघी भांडतील, ते एकमेकांशी भांडतील, लढतील, युद्ध करतील. ते त्या ठिकाणी रिझल्ट लागू देणार नाही. ते त्या ठिकाणी रिझल्ट लागू देणार नाही. जर विरुद्ध पार्टीमधले मेंबर्स एकमेकांच्या विरुद्ध आले तर ते ब्लॉक केस तयार करतात, ते रिझल्ट लागू देत नाही. अशा इंटरेस्टिंग लॉजिकने आपण या एक्झाम्पलला सोडवायचं. मग बघा आता विधाने दिली असतात, त्यावर निष्कर्ष काढायचे असतात. मग आपल्याला काय म्हटलंय बघा, हे दिलेलं आहे, नंतर ही एक कॉमा आहे या ठिकाणी, परत हे पुढचं स्ट्रिंग आहे, स्टेटमेंट आहे. मग या विधानांना कनेक्ट करायचं. मग कनेक्ट करताना कॉमन शोधायचं. बघा आता हा आर आहे या ठिकाणी, या ठिकाणी आर आहे. आता या दोघांमध्ये कॉमन कोण आहे, इथं पी आहे आणि या ठिकाणी पी आहे. मग हे कॉमन आपण पकडून यांना जोडून घ्यायचं, कनेक्ट करून घ्यायचं. बघा आता काय करू शकतो मी या ठिकाणी, आर इक्वल टू बी इक्वल टू के. आता आर सोबत यांना पुढे कनेक्टिव्हिटी, मग आर इक्वल टू काय, जे. आर ला बरोबर जे झाला. जे कडे काय टोक आहे, मोठं आहे जे. पी लहान आहे, मग जे कडे मोठ्याला टोक द्यायचं, पी कडे लहानाला दाखवलं. यांची कनेक्टिव्हिटी कॉमनला पकडून मी करून घेतली. आता बघा क्यू इक्वल टू पी आहे, पी ला क्यू समान आहे. बघा मग आता इकडे पुढे जागा नाही, पण समजून घ्या ठिकाणी मी याला इकडे मांडतोय पी इक्वल टू क्यू. आता या ठिकाणी मांडला. मग आता ही मांडणी झाली तिघांचं कनेक्टिव्हिटीसाठी. आता नंतर निष्कर्षांना तपासायचं. मग आता बघा मला क्यू पासून तर बी पर्यंत बघायचंय. मग क्यू कुठे आहे आपला, हा क्यू या ठिकाणी, आणि बी कुठे आहे, बी आपलं या ठिकाणी. मग आता यांच्या दरम्यान कोणकोणते सिम्बॉल आले, हा इक्वल टू आहे, हा आपला लेस दॅन आहे आणि हा परत इक्वल टू आहे. इक्वल टू आणि लेस दॅन कॉमन मध्ये एकच मेंबर घ्यायचा. मग आता या दोघांमध्ये प्रायोरिटी कोणाला जास्त, आपल्या लॉजिक प्रमाणे किंगची निवड होईल. म्हणजे मी क्यू आणि बी मध्ये कोणाची निवड करणार, कोणाचं सिलेक्शन करणार, लेस दॅन, क्यू लेस दॅन बी. मग ते दिसतंय का मला निष्कर्षामध्ये, यस तेच बरोबर आहे. ते नसतं तर चुकीचं आहे, म्हणून बरोबर, म्हणजे याला फॉलो करतंय, हे बरोबर आहे. पुढे बघा, के ग्रेटर दॅन पी. मग आता आपण के आणि पी ला बघूया. मग आता बघा काय होतं, त्यांनी क्रम के पी चा दिलाय, पण आपल्याला पी के मिळेल. आपण काही काळजी करायचं नाही, पहिले पी के मध्ये काढायचं. पी पासून तर के पर्यंत नजर टाकायची. सर्व ऑब्झर्वेशनचा गेम आहे. आपण या ठिकाणी नजर टाकली, ऑब्झर्वेशन केलं, याला बघितलं, तर ही गरीब जनता आपली, हा किंग आहे आपल्या भाषेत, ते याची निवड पुन्हा होईल. पी लेस दॅन के, के ला इकडे मांडा, पी ला इकडे मांडा, रिव्हर्स करून घ्या, सिम्बॉल पण रिव्हर्स होऊन जाईल, उलटा होऊन जाईल. इकडे के मोठा पी छोटा, के मोठा पी छोटा, तेच दिलंय, बरोबर आहे. अशा रीतीने आपण या एक्झाम्पलला सोडवायचं. हे दोघी बरोबर आले म्हणजे या विधानांना हे दोघी पालन करतात. मग आपण पर्याय घेणार, 1 आणि 2 दोन्ही पालन करतात, म्हणजे दोघी फॉलो करतात. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. तर अशा स्मार्टली ट्रिकने तुम्ही या प्रश्नांशी डील करू शकता मित्र. चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा मित्र, अल्फा न्यूमेरिक सिरीज वरती प्रश्न विचारला जातोय आणि त्याचा प्रकार, त्या प्रकारचे एक्झाम्पल तुमच्या नजरेखालून जावे, कसे प्रश्न असतात ते तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, अक्षर, चिन्ह आणि संख्या यांच्या दिलेल्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या.
आपल्याला एक मालिका दिली असते, चिन्ह असतात, अक्षरे असतात, अंक असतात, मग त्यांना तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आता चिन्ह कोणती या ठिकाणी, हा हॅश आहे बरोबर, हा अँड आहे, पर्सेंटेज आहे, हे चिन्ह आहेत. मग त्यांनी आपल्याला काहीतरी अट दिलेली असते या ठिकाणी. ही आपली डावी बाजू लेफ्ट साईड आणि या ठिकाणी ही राईट साईड असते. बघा आता काय म्हटलंय वरील मांडणीत डावीकडून उजवीकडे अशी किती चिन्हे आहेत, किती चिन्हे आहेत या ठिकाणी तुम्ही वाटल्यास लिहून घ्यायचं व्यवस्थित वाचून. किती चिन्हे आहेत, ज्यापैकी प्रत्येकाच्या ताबडतोब नंतर एक संख्या येते. चिन्हानंतर प्रत्येकाच्या ताबडतोब एक संख्या येते आणि ताबडतोब आधी एक अक्षर येते. ताबडतोब आधी एक अक्षर येते. बघा लक्षात घ्या, जी अट दिली आहे ना त्याप्रमाणे त्या ठिकाणी व्यवस्थित बघायचं आहे. या चिन्हाच्या ताबडतोब नंतर संख्या पाहिजे, चिन्हाच्या आधी अक्षर यायला पाहिजे. मग अशा रीतीने अशा रीतीने आपल्याला संदर्भ सापडेल ते सिलेक्ट करायचं आणि ते मोजायचं किती वेळा होतंय ते बघायचं. मग ते पर्याय 2 वेळा असेल, 3 वेळा असेल, 5 वेळा असेल, तो पर्याय सिलेक्ट करायचा. मग आता बघा चिन्हावरती भर द्या, चिन्हानंतर संख्या पाहिजे. चिन्हे, संख्या आहे, अक्षरे, पहिली जोडी मिळाली. दुसरी जोडी बघूया. चिन्ह बघा, चिन्ह च्या पुढे संख्या पाहिजे, अक्षर चालणार नाही. चिन्हच्या पुढे संख्या, अक्षर, ही जोडी परत चालेल. बघा चिन्ह, संख्या आहे, अक्षर नाही, मागे चालणार नाही. बघा नंतर पुढे चिन्ह, संख्या पाहिजे, पुढे चालणार नाही. चिन्ह, संख्या पुढे, मागे अक्षर चालणार आहे, तिसरी जोडी. चिन्ह, संख्या पाहिजे, चालणार नाही. चिन्ह, संख्या, अक्षर आहे, ही जोडी चालेल. पुढे एक पण नाही. 1 2 3 4 वेळा तसं झालं म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं आन्सर आहे मित्र. तर असे प्रश्न अल्फा न्यूमेरिक सिरीज वरती प्रश्न हमखास येतोय. या पॅटर्नला समजून घ्या. आय होप तुम्हाला याचा निश्चित फायदा होणार आहे. पुढे बघा मित्र हो, आपल्याला आता पुन्हा इथला त्याच पद्धतीने प्रश्न आहे. याला अट बघूया काय म्हटलंय. अशा किती समसंख्या आहेत आपण म्हणूया, खाली मध्ये मांडून घेऊया. समसंख्या किती आहेत, अशा किती समसंख्या आहेत ज्यांच्या ताबडतोब नंतर एक चिन्ह, ज्यांच्या ताबडतोब नंतर एक चिन्ह बरोबर आणि ताबडतोब आधी एक स्वर येते, आधी एक स्वर येते. आता स्वर काय भानगडे हे आपल्याला माहिती पाहिजे, सर्वांना माहिती असेलच. ते ए, आय, ओ, यू आणि ई हे एकूण 5 स्वर आहेत इंग्रजी वर्णमालिकेत बरोबर. मग तो क्रम आपल्याला शोधायचा आहे. समसंख्येच्या आधी स्वर यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर चिन्ह यायला पाहिजे. बघा आता समसंख्या मार्क करून घेऊ. 8 समसंख्या आहे, 4 समसंख्या आहे, 2 समसंख्या आहे, 4 समसंख्या आहे, 2 समसंख्या आहे, 6 समसंख्या आहे. मग समसंख्येनंतर चिन्ह, समसंख्यानंतर चिन्ह आहे पण स्वर आहे का, डब्ल्यू नाही, कॅन्सल. या ठिकाणी बघा समसंख्येनंतर चिन्ह पाहिजे, चालणार नाही. समसंख्येनंतर चिन्ह आहे, मागे स्वर आहे, पहिली जोडी मिळाली, पहिली जोडी बरोबर मिळाली, यू स्वर आहे. पुढे बघा अजून अशा रीतीने आढळतंय का, मागे स्वर नाहीये, चालणार नाही. 2 नाही, चालणार नाही. बघा पुढे चिन्ह आहे, मागे स्वर आहे, ओ, दुसरी जोडी मिळाली, 2 वेळा होतंय. पर्याय क्रमांक 3 मध्ये 2 आहे, 3 मध्ये 2 आहे. तर अशा रीतीने ह्या प्रश्नांना डील करायचं आहे. असे प्रश्न TCS ते विचारलेले आहेत आणि विचारले जात आहेत मित्र. चला पुढे जाऊया मित्र हो, पुढे जाऊया. बघा या ठिकाणी आपल्याला गुणिला म्हणजे मायनस, आता बॉडमास पदावलीवरती उदाहरणं येत आहेत. 2 प्रश्न याच्यावरती येत आहेत मित्र. 1 ते 2 प्रश्न म्हणजे तुम्हाला 4 मार्क हा पॅटर्न देऊन जाऊ शकतो जर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक याला सोडवलं तर. मग तुम्हाला सिंपल बॉडमासचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. बॉडमास मध्ये आपण काय करतो, पहिली गोष्ट म्हणजे बॉडमास म्हणजे ब्रॅकेट, बी चा फुल फॉर्म काय, ब्रॅकेट. ओ फॉर ऑफ, ज्यामध्ये प्रश्नामध्ये चे, चा, ची असे संदर्भ लावले असतील तर ते आधी करायचे. डी म्हणजे डिव्हिजन म्हणजे भागाकार. एम फॉर मल्टिप्लिकेशन गुणाकार. नंतर ऍडिशन म्हणजे मित्र हो आपण बेरीज करतो आणि सबस्ट्रॅक्शन वजाबाकी करतो बरोबर. तर अशा रीतीने आपल्याला या क्रमाने, या सिक्वेन्सने या उदाहरणांना सोडवायचं असतं. आता बघा आपल्याला उदाहरण काय दिलंय आणि काय बदल करायचा आहे अटीप्रमाणे ते समजून घेऊया. गुणाकाराला मायनस करायचंय, मग जिथं पण मला गुणाकार सिम्बॉल दिसेल त्या ठिकाणी मी मायनस करून घेईल. बघा आता गुणाकार आहे, याला मी मायनस करून घेतला बरोबर. गुणाकार आहे, मायनस करून घेतला बरोबर. नंतर बघा प्लस म्हणजे भागिला, प्लस म्हणजे भागिला, याला मला भागाकार मांडावा लागेल, या ठिकाणी भागाकार घ्यावा लागेल. पुढे बघा आता मायनस म्हणजे प्लस, मायनस म्हणजे प्लस, मायनस आहे, प्लस करून घेतला बरोबर. नंतर भागिला म्हणजे गुणिला, भागिला आहे, गुणिला करून घेतला. आता बदल असे करून घ्यायचे, ते बदल दिलेले आहेत ना त्यांना फॉलो करायचं. मग आता पहिल्याने काय करायचं, ब्रॅकेट सॉल्व्ह करणार. पहिल्याने काय करणार, पहिल्याने ब्रॅकेट आणि नंतर मग बॉडमासचा नियम. मग आता बघा 18 वजा 13 केले ते या ठिकाणी 5 होऊन जाईल. 2 गुणिले 3 केले या ठिकाणी 6 होऊन जाईल बरोबर. 14 अधिक 2 केले या ठिकाणी 16 होऊन जाईल. मग आता बघा मी याला मांडत लिहून घेतोय 40 भागिला ब्रॅकेट मध्ये
इन कर्ली ब्रॅकेट. पुढे काय केलं आपण या ठिकाणी यांचा हिशोब केला 14 ने 2 चा हा 16 आला बरोबर. मायनस मायनस या ठिकाणी यांचा हिशोब 3 दुने 6 झाले हे ब्रॅकेट कंप्लीट बरोबर. भागीला पुढे 18 वजा 13 किती होणार आहे 5 होणार आहे बरोबर. हे ब्रॅकेट कंप्लीट. मात्र लक्षात घ्या आपण काय करू शकतो मित्र 40 भागीला या ठिकाणी 16 मधून 6 गेले 10 राहिले बरोबर. 10 भागीला 5 5 ने याला भाग द्या 5 1 5 5 दुने 10 भागाकाराची क्रिया होऊन जाईल. मग इथे 2 ह्या ठिकाणी आता ह्या 2 ने 40 ला भाग द्यावा लागेल. मग 40 भागीला 2 किती होऊन जाईल 20 होऊन जाईल. मग आहे का 20 पर्याय. येस पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. तर असे आपल्याला बॉडमास वरती पदावलींचे प्रश्न सिम्पली सोडवता यायला पाहिजे. हमखास तुम्हाला हे मार्क देऊन जाणार आहेत. चला पुढे जाऊया. आता पुढे पहिल्या स्लॉट वर मध्ये तुलनावरती प्रश्न आलेला होता बरोबर. ते काहींना पझल टाइप प्रश्न वाटला तो, परंतु अशा प्रकारे TCS ने मागे प्रश्न विचारलेले आहेत म्हाडाच्या परीक्षेमध्ये वगैरे. तर तशाच पद्धतीचा एक प्रश्न तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे की असे प्रश्न आले तर आपण त्यांना कशा रीतीने सोडवायला पाहिजे. बघा आता काय म्हटलेलं आहे. पहिल्याने आपण याला सिम्पली कसा विचार करायचा. वयाने सर्वात मोठा विद्यार्थी कोण असा प्रश्न आहे. शेवटची लाईन काय म्हणते आपल्याला वयाने सर्वात मोठा विद्यार्थी कोण. आपल्याला तुलना दिली आहे. हे व्यक्ती आहेत S1 S2 S3 S4 S5 S6 या 6 विद्यार्थ्यांचे वय भिन्न आहे. S2 हा S4 पेक्षा वयाने मोठा आहे. आपण लिहूया या ठिकाणी S2 हा S4 पेक्षा वयाने मोठा आहे बरोबर. S2 मोठा आहे S4 पेक्षा. 2 विद्यार्थी S6 पेक्षा वयाने मोठे आहेत. दोन विद्यार्थी S6 पेक्षा. आता हे 2 झाले समजा आपण इथे लिहूया S6 पेक्षा हे 2 विद्यार्थी मोठे आहेत बरोबर. पुढे बघा 2 विद्यार्थी हे S6 पेक्षा वयाने मोठे आहेत. 2 विद्यार्थी S1 पेक्षा वयाने लहान आहेत. S1 पेक्षा लहान म्हणजे S1 पेक्षा अजून इकडे 2 आहेत बरोबर. पुढे बघा S1 हा S3 पेक्षा वयाने मोठा आहे. S1 हा S3 पेक्षा वयाने मोठा आहे. ठीक आहे. तर आपल्याला इकडे एकच शिल्लक राहिला आता, पण आपल्याला मोठा पाहिजे तर मोठा इकडे कोण आहे S2 आहे. तर आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 2 असेल. किंवा आपण असाही विचार करू शकतो या ठिकाणी जर आपण वाचलं S2 हा S4 पेक्षा वयाने मोठा आहे. S2 हा S4 पेक्षा वयाने मोठा आहे बरोबर. म्हणजे हा पर्याय तर गेला सर्वात मोठा मध्ये S4 आपला येणार नाही बरोबर. नंतर आपण बघितलं या ठिकाणी 2 विद्यार्थी S1 पेक्षा वयाने लहान देखील आहेत आणि S1 हा S3 पेक्षा वयाने मोठा आहे म्हणजे S3 लहान येतोय हा पण कॅन्सल होऊन जाईल. परत आपल्याला या ठिकाणी S6 बद्दल काहीच माहिती नाहीये म्हणजे तो लहानच असेल असं पण आपण अंदाज घेऊ शकतो. एलिमिनेट करू शकतो. तर आपण इलिमिनेशनने पण जाऊ शकतो. पर्याय क्रमांक 2 याचा आन्सर आहे. तुम्हाला मी डिटेल पण याचं या ठिकाणी मांडणी करून दाखवलेली आहे. चला पुढे जाऊया. असे प्रश्न आले तर अशा रीतीने आपण यांना सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा आता या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे. तर शब्द मालिकेत बरोबर अक्षर मालिकेत असे काही वेगळ्या ट्रेंडचे प्रश्न आता TCS विचारत आहे. मग काय म्हटलंय बघा दिलेले शब्द वाचा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. काय म्हटलेलं आहे. हा एक शब्द दिलेला आहे. सेकंड थर्ड आणि फोर्थ असे 4 शब्द आपल्याला दिलेले आहेत. जर प्रत्येक शब्दात प्रत्येक अक्षराला इंग्रजी वर्णमाला क्रमाने त्याच्यानंतर येणाऱ्या अक्षराने बदलले. बघा अट जी आहे कंडिशन जी आहे ती व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायची समजून घ्यायचं आणि इम्प्लिमेंट करायची. काय म्हणतात ते प्रत्येक अक्षराला इंग्रजी वर्णमाला क्रमाने त्याच्यानंतर येणाऱ्या अक्षराने बदलले. मग हे समजून घेता यायला पाहिजे. काही जणांची ही लिंक लागत नाही परीक्षेमध्ये गोंधळामध्ये. काय म्हणतात ते की याच्या पुढचं लगेच अक्षर कोणतं येतं डीच्या पुढे अल्फाबेट्स मध्ये काय येणार आहे ई येणार आहे बरोबर. ई नंतर पुढे काय येणार आहे एफ येणार आहे. मग असं बदल करायचा आहे. डी नंतर या ठिकाणी ई येईल. ई नंतर एफ येईल. एन नंतर MNO येणार आहे बरोबर. मग ते काय म्हणतात अट पुढे काय दिलेले बघा. तर अशा प्रकारे बदलले. तर अशा तयार झालेल्या किती शब्दांमध्ये एकही स्वर नसेल. स्वर यायला नको. जो बदल आपण करणार त्या बदलामध्ये स्वर नको. म्हणजे स्वर म्हणजे A I O U आणि E यांच्यापैकी यायला नको. मग आता इथं डी नंतर ई स्वर येऊन गेला हे कॅन्सल हे चालणार नाही ही पेअर बरोबर. पुढे जाऊ M नंतर N U नंतर V येतो. G नंतर EFGH येतो. ठीक आहे स्वर येत नाही म्हणजे ही पेअर चालेल. पुढे जाऊया T नंतर काय होणार आहे PQRSTU या ठिकाणी स्वर येऊन गेला U बरोबर चालणार नाही ही पेअर. O नंतर MNOP येऊन जाईल. ठीक आहे WX नंतर LM चालणारी ही पेअर. 2 पेअर आहेत तर 2 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहेत. अशा रीतीने या प्रश्नांना आपल्याला सोडवता यायला पाहिजे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. आलेल्या पॅटर्न वरती पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. बघा पुढचा प्रश्न
आकृती मालिकावरती प्रश्न विचारला जात आहे. काय प्रश्न म्हणतोय बघा मित्र, TCS न विचारलेला प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांच्या सांगण्यानुसार आकृती मालिकेवरती एक प्रश्न एका स्लॉट मध्ये होता. आता या ठिकाणी काहीतरी एक पर्टिक्युलर लॉजिक काम करतं, ते लॉजिक आपल्याला गेस करता यायला पाहिजे. आता प्रत्येकाच्या थिंकिंगनुसार वेगवेगळे लॉजिक आपण त्या ठिकाणी ठरवू शकतो. बघा आता ह्या ठिकाणी प्रश्न काय म्हणतोय, खालील आकृत्यांच्या मालिकेत येणारी पुढील आकृती निवडा. बरोबर, मग आता ही आकृती याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही बदल असेल तो शोधावा लागेल. मग काही अँगल्समध्ये समजा हा अँगल 90 डिग्रीने ही मुवमेंट झाली, काहीतरी बदल असतो या ठिकाणी लॉजिकल, तो आपल्याला काही हिंट्स आपल्याला देऊन जातो आणि त्या हिंट्स आपल्याला ओळखायचं असतात. मग आता तिसरी आकृती ही झाली, चौथी आकृती इथं काय येणार आहे, मग या पर्यायांपैकी ती योग्य कोणती असेल. अशा प्रकारच्या आकृतींमध्ये थोडासा आपला वेळ जाऊ शकतो काही ठिकाणी, परंतु काही पटकन आपल्याला काही लॉजिकने मिळू शकतात. बघा आता आपण काय विचार करू शकतो की हा जो मी काय करतो या ठिकाणी, किंवा मी काय विचार केला की ही जी पहिली आकृती आहे, ही जी पहिली आकृती आहे याच्यामध्ये काय आहे, ही आडवा भाग या. बरोबर, म्हणजे हा जो आहे ना ही हॉरिझॉन्टल प्लेस केलेला आहे. आता या ठिकाणी बघितलं मी तर ही बाजू या ठिकाणी शिफ्ट झालेली दिसते मला. बरोबर, मग आता ही बाजू तर शिफ्ट झाली तर हा व्हर्टिकल आपल्याला गेलेला दिसतो या ठिकाणी अशा पद्धतीने. बरोबर, आता हा जो आहे ना हा तिसऱ्या इथं आलेला आहे. बघा पहिल्याने इथं होता, नंतर तो इथं आला, सेकंड याच्यावर आता थर्ड इथं आला, परत तो इथं काय झाला, हॉरिझॉन्टल झाला. बरोबर, आता तो ऑब्वियस इकडे जाणार आहे आणि तो काय होऊन जाईल, व्हर्टिकल होऊन जाईल. आता आपण जर या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं इथं येणाऱ्या ठिकाणी तर आपल्याला तो इथं एकमेव ठिकाणी दिसत आहे, एकमेव या आकृतीत दिसतंय. तर आपल्याला अशी एखादी हिंट मिळून जाते पटकन याला सोडवण्यासाठी. तर आपला आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 येणार आहे. तर असे काही आकृतीवरती एक्झाम्पल येत आहेत, तर तुम्हाला अशा लॉजिक त्याच्यामध्ये ओळखून आपल्याला त्यासोबत डील करता यायला पाहिजे. चला मित्र, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता ऑड वन आउट असा एक प्रकार विचारला जातोय. ऑड वन आउट अशा रीतीने प्रकार विचारला जातोय, म्हणजे आपल्याला गटात न बसणारा जो पण विसंगत शब्द आहे किंवा विसंगत जी जोडी असेल ती आपल्याला ओळखावी लागते. मग आता बघा या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, आपल्याला म्हटलेलं आहे 4 अक्षर गट दिलेले असून त्यापैकी तिघांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे, तिघांमध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आहे, विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळा आहे जो ऑड आहे, तो ज्यामध्ये त्या गटात बसत नाही, तर तो वेगळा अक्षर गट निवडायचा आहे. मग आता बघा मित्र, आपण हे अल्फाबेट्स आहेत, तर आपल्याला अल्फाबेटिकल सिरीजचा क्रम आपल्याला तो मांडता यायला पाहिजे. आपण या ठिकाणी लिहूया ABCD EFGHIJKLM M पर्यंत मांडायचं आणि M नंतर परत त्याला इकडे मांडत जायचं. M नंतर NOPQRSTUVWXY आणि Z. लक्षात घ्या मित्र, आपल्याला अशी मांडणी केल्यानंतर हे जे आहेत ना हे एकमेकांचे विरुद्ध असतात. AZ BY, ठीक आहे, MN हे एकमेकांचे विरुद्ध आहेत. मग जर तुम्ही या प्रश्नामध्ये ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला काय दिसतंय, LO बघूया आपण आता या ठिकाणी. बघा हा L आणि हा O एकमेकांच्या विरुद्ध बरोबर ते सोबत घेतलेले. PK बघा, आता PK ला बघूया, PK तर लक्षात घ्या हा P आणि हा K विरुद्ध जोडी बरोबर या ठिकाणी इथं पण आलेली आहे. इथं बघा BY विरुद्ध आहे का, यस विरुद्ध आहे, बरोबर आहे. XC विरुद्ध आहे का, Xच्या विरुद्ध बरोबर C आहे का, बरोबर आहे, XC विरुद्ध आहे. RI बघा या ठिकाणी RI बघा, RI बरोबर या ठिकाणी विरुद्ध आहे. VE आहे का विरुद्ध, V आणि E बरोबर समोरासमोर आहेत, बरोबर. हा विरुद्ध पेर आहेत, म्हणजे जोडी आपल्या पर्याय क्रमांक एकच असायला पाहिजे. आपण चेक करूया. BY विरुद्ध आहे. E नंतर E च्या विरुद्ध कोण पाहिजे, E च्या विरुद्ध V पाहिजे, पण इथं कोण सोबत U दिलेला आहे, म्हणजे हे चालणार नाही, हा विसंगत आहे, हा ऑड आहे. तर असे ऑड वन आउट वरती 3 प्रश्न होते. किती प्रश्न होते मित्र, 3 प्रश्न होती, म्हणजे तुम्हाला हे प्रश्न 6 मार्क देऊन जाणार आहेत. तर अशा पद्धतीच्या प्रश्नांचं एक व्यवस्थित काळजीपूर्वक कलेक्शन करा, त्यांना रिवाइज करून घ्या. तर आय होप तुम्हाला या सेशनद्वारे फायदा झाला असेल. तुम्हाला मी विशिष्ट प्रकारचे जे काही संभाव्य, जे काही मेमरी बेस्ड विद्यार्थ्यांमार्फत समजले होते, जे पण घटक विचारले गेले होते, त्यांचा संदर्भ घेऊन काही प्रश्न TCSचे PYQ तुम्हाला मी या ठिकाणी आपल्या ट्रिक्सनुसार सोडवून दिलेले आहेत मित्र. आय होप तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. या सेशनला व्यवस्थित बघा, एकदा नक्की आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या चॅनलला हमखास सबस्क्राईब करा मित्र. धन्यवाद. थांबूया आणि तुम्हाला येणाऱ्या शिफ्टसाठी बेस्ट ऑफ लक.